फॉलो कर सकते हैं। सगळ्यात सुरुवातीला पहिली तुमचे हात दोन्ही एकदम स्ट्रेच करा समोर, कम्प्लिटली स्ट्रेच करा, स्ट्रेटच ठेवा, हात वरती दोन्ही साइडला। आपण शाळेत एक्सरसाइजेस करायचो हे, हळू खालती, परत एकदा समोर, कम्प्लिटली वरती, साइड वाइज, खालती। आता तसंच शांतपैकी जास्त सडन मूवमेंट न करता तुमची मान हळू वरती न्या, वरती बघा। जेव्हा तुम्ही वरती बघताय तेव्हा श्वास घ्यायचा आहे, हळू खालती बघा, खालती बघताना श्वास सोडायचा है। धीरे से फिर से ऊपर देखिए, ऊपर देखते समय सांस अंदर लेनी है और सांस छोड़ते हुए नीचे आना है। उसी तरह वापस सर सेंटर में रखिए, मध्ये बघा, हळू तुमच्या उजव्या बाजूला बघा, राइट साइड, सगळ्याची उजवी बाजू कुठची आहे, हळू सेंटर मध्ये बघा, परत श्वास सोडताना लेफ्ट साइडला बघा, परत सेंटर मध्ये येताना श्वास घ्या, पुन्हा एकदा राइट साइडला बघताना श्वास सोडायचा आहे। आणि जेव्हा राइट साइडला बघताय तेव्हा शक्यतो शोल्डर तुम्ही मागे थोडंसं बघताय तसं बघा। परत श्वास घेताना सेंटर मध्ये या, परत श्वास सोडताना लेफ्ट साइडला शोल्डरच्या मागे बघायला बघा, हळू परत श्वास घेताना सेंटर मध्ये बघा। आता तुमचे हात समोर शोल्डर वरती ठेवायचे आणि आपण आता शोल्डर रोटेशन करणार आहोत। सो शोल्डर रोटेट करताना ट्राय करा की हात जॉईंट व्हायला पाहिजे, शोल्डर जॉईंट करायचे। सो स्टार्ट करूया, 1 2 3 4 5। आता उलटे घ्या, उलट, 5 4 3 2 1। आता फक्त वेस्ट रोटेशन, थोडंसं अंतर ठेवायचं आहे दोन्ही पायांमध्ये आणि कम्प्लिटली वेस्ट रोटेट करायचे। 5, आता अदर वे राउंड, 5 4 3 2 1। एक्सरसाइज करताना, योगा करताना चेहऱ्यावर एक स्माइल ठेवा, एकदम जबरदस्तीने नाही करायचंय, रडत नाही करायचंय, आनंदाने करायचंय। आनंदाने केलं ना तर काही झालं। आता एक्सरसाइजला सुरुवात करूया। सो स्टार्टिंगला जसे तुम्ही हात हे केलेले तसे हात समोर करा, पण जॉईंट ठेवा। आता हात जॉईंट करायचे। सो जेव्हा पण तुम्ही मागे जात असाल श्वास घ्या, पुढे बेंड करतायत तर श्वास सोडा। त्याच्या नेक्स्ट आहे हस्तपदासन। तुमचे पाय आहेत, हस्त हात आहेत, पदासन पाय आहेत। सो आपले हात जे आहेत ते पहिली श्वास घेऊन हात एकदम वर करा आणि श्वास सोडत कम्प्लिटली खाली जायचंय। स्वतःचे पायांना टच करा। आपण दुसऱ्याच्या पाया पडतो, आता स्वतःच्या पाया पडूया। ज्यांचे हात पोचत नसतील हरकत नाहीये, फोर्सफुली करू नका, प्रयत्न करा, होल्ड करा। 5 4 3 2 1। श्वास घेत वर आणि श्वास सोडून हात खाली घ्या। सिंपल एक्सरसाइजेस आहे, घरी करू शकतात। व्हेरी गुड, थँक्यू। नेक्स्ट आहे त्रिकोणासन। हा तुम्ही बघू शकतात, प्रयत्न पण करा। एका हाताने आणि दुसरा हात कम्प्लिटली वरती पाहिजे। सो या दोघींना बघा, कम्प्लिटली खाली वाकायला बघा, होल्ड करा। 5 4 3 2 1। सेम पायाला टच करतोय आपण, वरती या। आता समजा मी लेफ्ट हँडनी बेंड करते तर लेफ्ट हँडनी लेफ्ट पायच टच करायचा आहे, डाव्या हाताने डावा पायच टच करा। सो दुसऱ्या साईडनी खाली बेंड करा, ही साइड वाईज बेंडिंग आहे। होल्ड करा, हो आपण पोचत नाही आहोत, पोचू आपण खाली। 5 4 3 2 1। श्वास घेत वरती यायचा आहे। हा थोडासा डिफिकल्ट आसन झाला, बरीच लोक मला मध्येच दिसली असेच हात ठेवून।
ठीक आहे. आता खाली बसायचं. बसून पाठ सरळ ठेवायची. सो पाठाचा असं सी नाही बनायला पाहिजे, स्ट्रेट ठेवायला बघा. सो पाय स्ट्रेट, ह्याला दंडनासन म्हणतात. ही पाठीसाठी खूप चांगली एक्सरसाइज आहे, पाठीसाठी आणि पोटासाठी. सो स्ट्रेट बसायचं आहे. पोझिशन होल्ड करा. 5 4 3 2 1. आता बटरफ्लाय पोझिशन. सो पाय फोल्ड करायचे आहेत. जेवढे जवळ आणता येते तेवढे जवळ आणायचं आहे. ते हलवू नका, फक्त घट्ट पाय धरून ठेवा आणि पाठ स्ट्रेट ठेवा आणि फेसवरती स्माइल ठेवा. गिरन मैडम चलेगा सामने से? हाँ चलेगा चलेगा. योगा वो भी योगा ही हो. बटरफ्लाय पोझिशन मध्ये आहोत आपण. याला भद्रासन म्हणतात. पाठ स्ट्रेट ठेवा. पहिली फक्त 5 काउंटवरती होल्ड करायचंय. 5 4 3 2 1. आता फ्लॅप करा, जसं आपण बटरफ्लाय कशी फ्लॅप करतात. तुम्ही इथून कुठून उडून नाही जाणार आहात, असं करू शकता. परत आपण फ्लॅप करतोय. फॉर 5 4 3 2 1. परत होल्ड करा, नुसतं होल्ड करा. फॉर 5 4 3 2 1. थोडे पाय सोडू शकता तुम्ही त्या पोझिशन मधून. नेक्स्ट ते आहे वक्रासन. दुर्गेश सिटिंग वक्रासन म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये तुमचे पाय समोर असणार आहेत. हळू परत सेंटर मध्ये या. तुमचा उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि डाव्या बाजूला ट्विस्ट करायचा आहे. होल्ड करा. 5 4 3 2 1. परत सेंटर मध्ये मांडी घालून बसू शकता किंवा आता वज्रासन मध्ये जायचं. वज्र आहे. त्यांना जमत नसेल प्रयत्न करा, घरी ट्राय करा. उशी ठेवून तुम्ही त्याच्यावरती पाय ठेवून बसू शकता. हे डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. जेवून झाल्यावरती देखील वज्रासन करू शकता. बाकी कोणतेही आसन उपाशीपोटी केले जातात. होल्ड करा. 5 4 3 2 1. सगळ्यांची स्माइल गेली आहे आता. आता डायरेक्टली शशांकासन किंवा बालासन. सो कम्प्लिटली एकदम समोर पुढे. मागच्याचे पाय धरू नका, त्यांना चिखुल्या करू नका. झोपली सोना नहीं भाई. होल्ड करा. 5 4 3 2 1. हळू आता तसेच पुढे जावा, कारण आता भुजंगासन करायचंय. तो बघा की तेवढा गॅप आहे की नाही. पूर्ण लाय डाऊन करायचंय पोटावर. अरे क्या है, गार्डन है क्या? बीच पे आए. जागा करा. थोडीशी क्रॉस मध्ये राहिला तरी चालेल. एकमेकांना मारू नका. पण आणि आता झोपते. दोन्ही जॉईंट ठेवायचे. हात तुमच्या चेस्टच्या बाजूला. डोकं जमिनीवरती सरळ ठेवतोय आपण. चिन टच करायचंय जमिनीला. आणि आता श्वास घेत वरती यायचे. सो इनहेल करत वरती या. होल्ड करा. 5 4 3 2 1. एक्झेल करत खालती जा. बरीचशी लोक वरती आलीच नाही. इथून सगळं स्टेज करून सगळं दिसतात. परत एकदा आपण करतो. म्हणजे टोटल 3 वेळा करू. इनहेल करत परत वरती या. होल्ड. 5 4 3 2 1. श्वास सोडत खालती. पुन्हा एकदा इनहेल करत वरती या. होल्ड करा. 5 4 3 2 1. परत खाली रिलॅक्स. हात तुमचे हेड डाऊन करतो आपण तसे. तुमच्या डोक्याखाली हात असायला पाहिजे. पाय रिलॅक्स ठेवू शकतात. आता जॉईंट नाही ठेवायचंय. या आसनाला मकरासन म्हणतात. सो गए.
ह्याच्यात पण होल्ड करा. 5 हाँ वैसे 4 वैसे भी जल्दी उठेगा. 3 2 1. आता जसे झोपलाय तसेच पाठीवर टर्न व्हा. झोपलेल्या बारे झोपू नका. योगा के आश्रम जाके अयंगर योगा करके आई हूँ और मेरी डेली रूटीन में योगा अभी अभी नया जुड़ा है. तो टू कम हियर एंड डू आसन्स हियर आई थिंक इट्स अ ग्रेट वे कि हम लोगों को बोले कि उनके भी अपनी जर्नी शुरू होनी चाहिए. दे शुड ऑल्सो गेट कनेक्टेड टू इट. And asanas, like I said, is not just about exercise. It's also about getting inner peace, connecting your mind, body in a balance. And एक जो स्थिरता आती है ना वो मैं एक्सप्लेन नहीं कर सकती. इट्स वेरी एनर्जाइजिंग. So I'm very glad I'm on a platform like this on a day to day with Amrita ma'am and all of these people जिन्होंने हमें योगा करवाया. बस आई होप हमारे थ्रू आगे मैसेज बढ़ पाए और सब योगा कर पाए. मैम जैसे कि मैंने अंदर लगा काफ़ी फिट है और जिस तरीके से आप हमारी पोज कर रही थी काफ़ी कंफर्टेबल रूम में कर रही थी, तो क्या डेली रूटीन में आप फॉलो करती हैं आप? यार कोशिश करती हूँ डेली रूटीन में फॉलो करूँ. कभी कभार नहीं होता काम के चलते, बट जितना हो सकता है आई ट्राई एंड डू ऑल दीज आसन्स. एंड लास्टली क्या कुछ कहना चाहेंगे ऑडियंस और अपकमिंग प्रोजेक्ट क्या है? प्रोजेक्ट तो अभी छोरी 2 आके गई है, अभी देखती हूँ आगे क्या आता है. बट ऑडियंस से यही कहूँगी यार अपनी लाइफ में ना एक अच्छा सा बैलेंस, एक अच्छा सा डिसिप्लिन ला दो. योगा बहुत एनर्जाइजिंग है यार. इफ़ यू गाइज कैन डू इट इवन 30 मिनट्स उससे ज़्यादा चाहिए.